नमस्कार. मी स्वाती कर्वे. स्वाती कर्वे स्वातीचे मोती हा माझ्या नवीन चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आता ह्या आमच्या भागामध्ये आम्ही थोडासा बदल केलाय. म्हणजे आताच तुम्हाला सांगितलं गेलं की पहिल्या भागामध्ये रोहिणी भाटे यांच्या चरित्राचा परिचय करून दिला जाईल, पण त्याऐवजी साजणवेळा या कार्यक्रमाच्या ध्वनिफितीच्या प्रकाशनाबद्दलचं माहिती किंवा त्याची समीक्षा मी तुम्हाला आधी वाचून दाखवते आहे आणि त्यानंतर आम्ही रोहिणी भाटे यांचं पुस्तक घेऊ. हा भाग ह्या दोन्ही भागांमध्ये मी आणि माझी मैत्रीण अर्चना गोरकर आम्ही वाचन केलंय. अर्चना MA मराठी आणि BEd आहे आणि ती एक उत्तम अभिवाचकही आहे. तर ऐकूया झिरझिरीत पडद्यामागची साजणवेळा. गाणं संपलं. आनंद मोडक संगीतकार यांनी टेक ओके केला, पण गायिका माधुरी पुरंदरे म्हणाल्या, माझा सूर कुठेतरी कमी लागल्यासारखा वाटतोय, माझ्यासाठी परत एकदा घ्याल का? एक एक श्वास ऐकत मोडक पुन्हा ध्वनिमुद्रणाला बसली. कुठेतरी एखाद्या ताणीमुळे लय जरा खेचली जाते आणि चंद्रकांत काळे म्हणतात, सोडून द्या मग. जमत नसेल तर हे त्यांनी न म्हटलेले शब्द सगळ्यांनाच नीट ऐकू येतात. ठीक आहे, आता मी आणि संजय म्हणजे तबलची संजय पंडित, जरा सजग राहून तेवढं लक्ष ठेवतो असं म्हणून ती जागा येताच मोडक उठून उभे राहतात आणि हातानेच ताल देतात. तेवढ्याने टेक ओके होतो आणि मग सगळेच खुश होतात. साजणवेळा कॅसेट रूपात आणतानाचा एक टप्पा अशा प्रकारे पूर्ण होतो. कवी ग्रेस म्हणजे माणिक गोडघाटे यांच्या कविता आणि कवितांना जोडणारे त्यांचेच गद्य उतारे निवडण्याचं अवघड काम केलं होतं शब्दवेध या संस्थेच्या चंद्रकांत काळे यांनी. त्यातूनच साजणवेळा हा सर्वांग सुंदर कार्यक्रम उभा राहिला आणि त्याची ध्वनिफीतही काढण्याचं नक्की झालं. गायिका म्हणून माधुरी पुरंदरे यांसारखं आगळं रसायन, मुकुंद फणसळकरांसारखा नव्याची ओढ असलेला तरुण बुद्धिमान गायक आणि शब्दसुरांवर सारखंच प्रेम करणारे संगीतकार आनंद मोडक असा ग्रेस हाताळणारा एक परिपूर्ण संच चंद्रकांत काळे यांना मिळाला होता. हा प्रयोग निदान 20 वर्षांपूर्वीचा तरी असेल. आपल्या सततच्या गद्यपद्य वाचनातून काळे नवनवीन प्रयोग करत असतात. मुळात कवी ग्रेस यांच्या वाटेला जावं असं त्यांना का वाटलं असेल बरं? नव्या निर्मितीचा आनंद मिळवून ती आपल्याच जातकुळीतल्या रसिकांपुढे ठेवून तो आनंद वाटून घ्यायचा, अशा अगदी अव्यावसायिक भूमिकेतून काळे यांनी या आधीही 2 कार्यक्रम पुढे आणले. अमृतगाथा हा संत वाङ्मयातील कधी न ऐकलेल्या रचनांचा, तर प्रीतरंग हा प्रीत या शब्दाभोवती किंवा या भावनेशी इमान राखणारा कवितांचा. काळे सांगतात, प्रीतरंग साठी कविता शोधताना ग्रेस यांच्याशी माझा संपर्क आला. कवितांचं वेगळेपण लक्षात आलं. पुढे मितवा हे गद्य वाचताना जाणवलं की ग्रेसची प्रतिमा सृष्टी मुश्किल आहे. बासी मर्ढेकर, उशी रेगे, चिंत्य खानोलकर म्हणजे आरती प्रभू या कवींच्या विशुद्ध कवितांच्या प्रभावातलाच हा आणखी एक प्रतिभावंत कवी. मी कार्यक्रम करेन असं त्यावेळीही वाटलं नव्हतं, पण एवढी श्रीमंत भाषाशैलीतली स्वगत आणि त्यातली विलक्षण नाट्यमयता पाहता नुसत्या त्या गद्यांवरही एखादा कलावंत संपूर्ण कार्यक्रम करू शकेल. शब्दवेधतर्फे आम्ही नेहमीच आगळ्या वेगळ्या पठडीतले कार्यक्रम करतो, त्यामुळे सहजच ग्रेसवरच्या कार्यक्रमांची संकल्पना मनात रुजत गेली. आपल्याकडे निवेदन हा प्रकार जरा अतीत झाला आहे. त्यासाठी काय करावं हे मला समजेना. ग्रेसची कविता समजावणारा मराठीचा तास तर तो होता कामा नये. मितवामध्ये विषयांची विविधता भरपूर आहे. स्वतःची कविता, एकूणच निर्मिती, खालावणारी अभिरुची असे अनेक विषय त्यांनी हाताळले आहेत. सामाजिक संदर्भात सिद्धार्थचं ग्रेस इतकं चांगलं रसग्रहण कोणीच केलं नसेल. शिवाय सवती मत्सर, रामायणातली उर्मिला यांचे निरनिराळे संदर्भ यामध्ये सापडतात. आजही या सर्व गोष्टींबद्दल व्यासपीठावरून बोलणं आवश्यक आहे. मग पुस्तकामधलेच उतारे निवडून त्यांचीच कवितांबरोबर संगती लावली. जी गुढात्मता ग्रेसमध्ये आहे तो तर उच्च कोटीतला गुण मानला जातो. त्यामुळे
हे काम पुरेसा वेळ देऊन करायला काय हरकत आहे असा विचार केला. हा विषयही असा आहे की वर्षभर उशीर झाला म्हणून तो कुणी दुसऱ्याने पळवला असं होण्याची जराही शक्यता नाही. सर्वांच्या चर्चा उहापोह होऊन कार्यक्रमाचा आराखडा ठरला. शब्दभेदची निर्मिती ही अखेरीस कुणा एकाची राहतच नाही. काळ्यांनी निवडलं, मोडकांनी चाली लावल्या, गायकांनी गायलं, अरेंजरनी वाद्य भरली असं होत नाही. सर्वांची टिप्पणी असतेच. माधुरी पुरंदरे यांच्याही बोलण्यात तेच आलं. त्यांनी सांगितलं आणि आम्ही केलं असं इथे होत नाही. आम्ही कुणीही एकमेकांची स्तुती करत नाही, टीका मात्र नेहमीच करतो. 25 वर्ष एकत्र काम करत असल्यामुळे एकमेकांना नाही म्हणण्याचा प्रश्न येतच नाही. काम करायचंच. माझ्या गळ्याची जात दोघांनाही चांगली माहीत आहे. उद्या जर नाट्यगीतं करायची म्हटली तर काळे माझा विचारही करणार नाही. चाली रचताना मोडक माझ्या गळ्याला पेलतील अशाच रचत असणार. 95% काम मी मोडकांबरोबर केलं आहे. माझ्या गळ्याला किंवा वृत्तीला विसंगत वाटेल असं एखाद दुसरंच गाणं गायची वेळ माझ्यावर आली असेल. आनंद मोडक हे नव्या जमान्यातील अभ्यासू प्रयोगशील संगीतकार, पण चाली देताना गाण्याचा अर्थ समजण्याची गरज त्यांना वाटत नसेल का? यावर मोडक म्हणाले, शब्दसंगीत म्हटल्यावर कवितेचा अर्थ समजायला हवा हे तर खरंच, परंतु रसग्रहण करण्या इतका तो कुणाला समजेल अशीही अपेक्षा करू नये. ग्रेस यांची प्रतिमासृष्टीच निराळी आहे. त्याचा अर्थ लावून अंतःसूत्र जोडून घेऊन कवितेचा जो फील येतो तो मला पुरेसा वाटतो. शिवाय कवितेची अनुभूती ही स्वतःच्या अनुभव विश्वानुसार बदलत जाते. ग्रेसना अभिप्रेत असलेलं 100% माझ्या चालीत उतरलं आहे असा माझा दावा नाही, पण तसा प्रामाणिक प्रयत्न मी नक्कीच केला आहे. चंद्रकांत काळे हे थिएटर अकॅडमीचे गायक नट. मग या कार्यक्रमात न गाण्याचा निर्णय त्यांनी कसा घेतला? ते म्हणाले, ताकदीचे 2 गायक मला आधीच मिळाले होते. माधुरीच्या आवाजात ग्रेससाठी आवश्यक ती तरलता आहेच. मुकुंद फणसळकरच्या आवाजातही ती माझ्यापेक्षा जास्त आहे. मग माझा बॉल आणि मीच कॅप्टन असं म्हणण्यात अर्थ नव्हता. शिवाय स्वगतांमधील ग्रेसचे शब्द वाचताना काय पंचायत होते ते माझं मलाच माहीत. एक अभिनेता म्हणून मला त्यात आव्हान होतं. मग दुसरा कुणीही भाषा पेलू शकणारा चांगल्या आवाजाचा अभिनेता शोधून त्याच्यावर मेहनत घेण्याचा खटाटोप कशाला करायचा? काळे यांनी स्वतःच स्वगत वाचायचं ठरवलं. मोडक म्हणतात, रूढ अर्थाने ज्याला गीत म्हणावं अशी एकच कविता त्यात आहे. मी अशी बहरले होते. प्रत्येक कवितेची लांबी निराळी आहे. अर्थात या मंडळींनी कुठेही 3 कडव्यांचा किंवा 3.5 मिनिटांचा अट्टहास धरलेला नाही. त्यासाठी कुठेही काटछाट केली नाही. भावगीत म्हणून केवळ मनाला सुखवणारे भावुक प्रकारच कवितेत यावेत हे ग्रेस यांना मान्य नाही. माणूस ज्या ज्या प्रकारे वागू शकतो किंवा वागवला जातो ते सर्व काव्यात यायला काय हरकत आहे? प्रेमभंग चालतो आणि घातपात चालत नाही. खून असेल तर फारच भयंकर. असे शब्द कवितेत आले तर भावगीत बांधणारे संगीतकार हातात घेतलेली कविता कधी कधी सोडून देतात. हे मात्र ग्रेस यांना खटकतं. मोडक यांनी चाली लावताना कुठेही अशी मोडतोड काटछाट केली नाही. काळे यांनी जे संपादन केलं तेही कविता आणि उतारे निवडून त्यात संगती लावण्यात इतपतच. क्वचित एखाद्या ठिकाणी अर्थवाहीपणाचा विचार करून ग्रेस यांच्या परवानगीने ओळीचा क्रम बदलला. ते सांगतात, परतून कधी येशी अंत नाही तयाला, तमभर घर माझे चांद नाही उशाला, अशी कवितेची सुरुवात होती. पण परतून कधी येशी या म्हणण्याला काहीतरी आधार हवा म्हणून नंतरच्या 2 ओळी मी आधी घेतल्या. चंद्रकांत काळे यांच्यामधला दिग्दर्शक इथे दिसतो बरं का.
तरुविण घन जैसे काजवे शुष्क डोळी, पदर भिजून ओला संचिताच्या कपाळी या त्या ओळी. संगीतात मोडक नेहमीच नवे नवे प्रयोग करत असतात. ते म्हणतात यामध्ये पालुपद नाही. गोऱ्या मुलीसाठी आला काळा घोडेस्वार असं लांबलचं पुढे पुढेच जात राहणारं एक गाणं आहे. त्यामध्ये फक्त चालीमधून मेलडीमधून एक अंतरा संपला असावा असं आपल्याला जाणवतं. मन कशात लागत नाही, अदमास कशाचा घ्यावा, अज्ञात झऱ्यावर रात्री मज ऐकू येतो पावा. हे अत्यंत विकल असं गाणं कुणी ठेक्यात म्हणेल अशी शक्यताच नाही. म्हणून ते गाणं मी तबल्याशिवाय केलं. मुकुंदनी ते अतिशय परिणामकारकतेने गायलं. मोडक यांच्या मते हे गाणं केवळ पियानोचंच गाणं आहे. ग्रेसच्या अभिव्यक्तीसाठी एकूणच पियानो वापरायला मला फार आवडलं असतं, परंतु ते अतिशय अवघड आणि जवळजवळ अशक्यच होतं. म्हणून खूप कमी वाद्यांमध्ये विविध प्रयोग करून प्रत्यक्ष कार्यक्रमापेक्षा ध्वनिफितीमध्ये आम्ही निराळे परिणाम साधले आहेत. अर्थात यात तंत्राचा वापर आहे. एकाच गिटारचे 3 ट्रॅक्स आहेत. अवकाशाचा म्हणजे 2 शब्दांमधील रिकाम्या जागांचा वापर आहे. जास्त सूर न देता गिटारचे नुसते 2-4 थेंब वापरलेले आहेत वगैरे. ग्रेस यांच्या 2-3 कविता आजवर कोणीच केल्या नाहीत असं नव्हे. निवडुंग चित्रपटातील पंडित रुद्रनाथ मंगेशकर यांच्या प्रतिभेतून उतरलेली गाणी लोकप्रिय झालीच होती की. त्यांच्यासारख्या प्रतिभाशाली संगीतकाराच्या या प्रयोगातून काळे यांना खूप काही मिळालं. तरी 14-15 कवितांचा आणि निवेदनात केवळ ग्रेस यांचेच शब्द असलेला साजन वेळा हा नक्कीच वेगळा प्रयोग आहे असं म्हणावं लागेल. अमृतगाथा बघितल्यानंतर गजाननराव वाटवे म्हणाले होते, कार्यक्रम चांगला आहे, पण रूढ अर्थाने जे गायक गायिका आहेत ते काही हा कार्यक्रम अशा प्रकारे सादर करू शकणार नाहीत. शब्दवेधच्या कार्यक्रमाचं आणखी वेगळेपण कशात आहे? तर 25 वर्षे थिएटरमध्ये काढल्यामुळे कार्यक्रमात नाट्यमयता यावी यासाठी विशेष प्रयत्न त्यामागे असतात. मोडकही गाण्यातील नाट्यमयता शोधून योग्य तो परिणाम संगीतातून साधला जावा यासाठी उत्सुक असतात. त्यातील गद्य वाचनातही एखाद्या भावनेची गडद छाया करता येते. म्हणून कधी आलाप तर कधी वाद्याचा पार्श्वसंगीतासारखा उपयोग केला आहे. त्यात तबल्याचे बोल मात्र वापरलेले नाहीत, कारण आघातामुळे कदाचित शब्दांवरचं लक्ष विचलित झालं असतं. काळे म्हणतात, माझ्या कार्यक्रमात आधेमध्ये तबला लावून घ्यायला तबलजीला जागा नसते. गिटार उतरले तर ते बेसूरच वाजते. कार्यक्रमाचा जो मूड असेल त्यामध्येच आम्ही सर्व राहण्याचा प्रयत्न करतो. गायक वादक एकमेकांशी बोलत नाही. या सर्वांचा जो एकत्रित परिणाम तोही माझ्या कार्यक्रमाचा वेगळेपणा म्हणून सांगता येईल, जो आपोआप येणार नसतो. स्वतः ग्रेस या प्रकाराने अगदी भारावून गेले. मनात खूपच धाकधूक बाळगून आपल्या मुलीची काठी आधाराला घेऊन रामरक्षा म्हणतच ते पुण्याच्या गाडीत बसले. ध्वनिमुद्रणाच्या वेळी सगळा वेळ ते विना तक्रार तिथे हजर होते. एकूणच हे सगळं कसं वाटलं याबद्दल ग्रेस म्हणाले, इतके तास एवढ्या लोकांच्या मेळाव्यात एवढ्या वर्षात मी कधीच बसलो नव्हतो. इथे वेठीस धरून मला कोणी बांधून ठेवलेलं नाही. मी स्वतः आनंदाने इथे येऊन बसलो आणि स्वतःला विसरून पाण्यात विरघळणाऱ्या बत्ताशाप्रमाणे त्यांच्यातलाच एक झालो. शब्दवेधमधल्या मंडळींनी मोठ्या धाडसी रसिकतेने माझ्या कवितांचा अभ्यास करून त्यातील सर्व साजण सजणी माझ्यासमोर उभ्या केल्या. त्याने मी थक्क झालो. इतका थक्क झालो की माझे भान विसरून गेलो आणि माझ्यातला ग्रेस विनंती न करताही माझ्यातून निघून गेला. काही काळापुरता त्या साजण सजणीच्या मालिकेतील मीही एक साजण झालो. काळ्यांनी एका स्वगताचं वाचन केल्यानंतर त्याचा आणखी एक टेक करावा का असा विचार चालला होता. मुकुंदनी सुचवलं, जनकांनाच विचारा, ते समोरच आहेत. त्यावर ग्रेस म्हणाले, ही तुमची स्वतंत्र निर्मिती आहे.
त्याचे निर्णय तुमच्या अंदाजानेच होऊ देत. मी त्यात ढवळाढवळ करणार नाही. आपल्याला खूप प्रेम आणि आदर देणाऱ्या या संघाबद्दल थोडी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून ध्वनिफितीमध्ये बोलण्याची इच्छा ग्रेस यांनी व्यक्त केली. प्रत्यक्षात मात्र ध्वनिमुद्रण झाल्यानंतर ते अतिशय काळजीयुक्त स्वरात विचारत होते, हे तुमच्या सगळ्या चौकटीमध्ये शोभेल ना? उपरत नाही ना वाटणार? ते स्वतः जरी आपल्या बोलण्यात स्वतःचा उल्लेख विक्षिप्त म्हणून करत असले तरी काही काळ हा विक्षिप्तपणा सुद्धा त्यांना सोडून गेला असावा. शिवाय एका ताणविरहित प्रसन्न अवस्थेमध्ये त्यांनी हा काळ घालवला यात शंका नाही. मात्र या सर्व घटाटोपामुळे दुर्बोध समजल्या जाणाऱ्या त्यांच्या कविता समजणं सोपं होतंय असं होताना चटकन कुणाला अनुभव येताना दिसत नाही. स्वगतांमुळे कविता ऐकण्यासाठी एक छान पार्श्वभूमी तयार होते इतकंच. नव्या सुगम संगीताचे, भावसंगीताचे कुठलेच कार्यक्रम केवळ एकदाच ऐकल्यामुळे खूप आवडले तसं होत नाही. रेडिओवर ऐकलेल्या जुन्या गाण्यांचे कार्यक्रम चटकन लोकप्रिय होतात. पण ज्या कविता प्रथमच कानावर पडतात त्यांचं यश नेहमी सीमितच राहतं. ग्रेसच्या सगळ्या कविता दुर्बोध आहेत असं मात्र नाही. थोड्या अधिक संवेदनाशीलतेची त्या मागणी करतात. त्यातल्या स्वगतांवरून त्यांची पुस्तकं नक्कीच वाचून बघायची वाटतात. लोक जर ग्रेस वाचण्यास उद्युक्त झाले तर तेच आम्ही साजण वेळाचं यश मानू असं मोडक म्हणतात. तर ग्रेस म्हणतात, दुर्बोधता ही तशी हकाटीच आहे बरं का. रसिकांशिवाय इतरांनी केलेली ती समजून घेण्याची निकड नाही म्हणून. खरे तर बाहुलीचे न्हाण कधी खरे मानू नये, साडी चोळी आपुली ग सांभाळावी भये. ह्यात प्रखर वास्तवताच मांडलेली आहे. पाऊस आला गारांचा वर्षाव, गुरे अडकली रानामध्ये दया घनात उधाव. ही एक विलक्षण तरल कविता तुफान पावसाची आहे. मात्र शेवटी या गावाच्या पारावरती कोणी नसे रे वेडी, गढीत नाही भुजंग शापित जो वंशाला तुडी. यामध्ये आपल्याला ग्रेस भेटतात. मातीस लागले वेड अंगणी झाड एकचा फ्याचे, वाऱ्यात भरे पदरात शिरे अंधार कृष्ण रंगाचे. तर अंधार कृष्ण म्हणजे साधा काळा नव्हे तर अंधार काळा. दुरावलेल्या सावल्यांची सावल लागल्यामुळे फणसळकरांना जाणवलेली संध्याकाळ असे शब्द समजून घेण्याचे प्रयत्न दिसले की कवितेची अनुभूती अगदीच अशक्य नाही हे जाणवतं. शिवाय यामध्ये चांगले गायक आहेत, चांगले संगीतकार आहेत, त्यामुळे ती गाणी चांगली आहेतच, पण ती एक उत्तम निर्मिती सुद्धा आहे. ग्रेस म्हणतात, माधुरी पुरंदरे सारख्या प्रतिभासंपन्न गायिकेच्या गळ्यातून जे शब्द येतात ते स्वतःच्या आत्म्यातून पाझरवत रसिकांपर्यंत पोचतात. हा मला माझा सन्मान वाटतो. मुकुंदच्या आवाजाचा पोत तर माझ्या पोताच्या विणीत बेमालून मिसळून जातो. इथे मिळालेलं तरुण पिढीचं प्रेम आणि आदर हा मला बोनसच वाटतो. मंडळी, हा लेख महाराष्ट्र टाइम्समध्ये 1988 साली प्रकाशित होऊन आला होता. धन्यवाद.